जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध. दशक पहिला स्तवन नाम. समास पहिला मंगलाचरण. श्रीराम समर्थ. श्रोते पुस्ती कोण ग्रंथ, काय बोलिले जी येत. श्रवण केल्याने प्राप्त काय आहे. ग्रंथा नाम दासबोध, गुरु शिष्यांचा संवाद. येथ बोलिला विशद भक्ती मार्ग. नवविधा भक्ती आणि ज्ञान, बोलिले वैराग्याचे लक्षण. बहुधा अध्यात्म निरोपण निरोपिले, भक्तीचे न योगे देव. निश्चय पावती मानव, ऐसा आहे अभिप्राव इये ग्रंथी. मुख्य भक्तीचा निश्चयो, शुद्ध नाण्याचा निश्चयो. आत्मस्थितीचा निश्चयो बोलिला असे. शुद्ध उपदेशाचा निश्चयो, सायुज्य मुक्तीचा निश्चयो. मोक्षप्राप्तीचा निश्चयो बोलिला असे. शुद्ध स्वरूपाचा निश्चयो, विदेह स्थितीचा निश्चयो. अलिप्तपणाचा निश्चयो बोलिला असे. मुख्य देवाचा निश्चयो, मुख्य भक्ताचा निश्चयो. जीव शिवाचा निश्चयो बोलिला असे. मुख्य ब्रह्माचा निश्चयो, नाना मतांचा निश्चयो. आपण कोण हा निश्चयो बोलिला असे. मुख्य उपासना लक्षण, नाना कवित्व लक्षण. नाना चातुर्य लक्षण बोलिले असे. मायत भवांचे लक्षण, पंचभूतांचे लक्षण. करता कोण हे लक्षण बोलिले असे. नाना किंत निवारिले, नाना संशयो छेदिले. नाना शंका फेडिले, नाना प्रश्न. ऐसे बहुधा निरोपिले, ग्रंथगर्भी जे बोलिले. ते अवघेचे अनुवादले न वचे की कदा. तथापि अवघा दासबोध, दशक फोडून केला विशद. जे जे दशकीचा अनुवाद ते ते दशकी बोलिला. नाना ग्रंथांच्या समती, उपनिषदे वेदांत श्रुती. आणि मुख्य आत्मप्रचिती शास्त्र सहित. नाना सन्मती अन्वये, म्हणून मिथ्या म्हणता नये. तथापि हे अनुभवासी ए प्रत्यक्षाता. मत्सरे यासी मिथ्या म्हणती, तरी अवघेची ग्रंथ उच्छेदती. नाना ग्रंथांच्या समती भगवत वाक्ये. शिवगीता, रामगीता, गुरुगीता, गर्भगीता. उत्तर गीता, अवधूत गीता, वेद आणि वेदांत. भगवत गीता, ब्रह्मगीता, हंसगीता, पांडवगीता. गणेश गीता, एमगीता, उपनिषदे भागवत इत्यादिक नाना ग्रंथ. समतीस बोलिले येत, भगवत वाक्ये यथार्थ निश्चयसी. भगवत वचनी अविश्वासे, ऐसा कोण पतित असे. भगवत वाक्य विरहित नसे बोलणे येथीची. पूर्ण ग्रंथ पाहिल्या विन, उगाच ठेवी जो दूषण. तो दुरात्मा दुराभिमान मत्सरे करी. अभिमाने उठे मत्सर, मत्सरे ए तिरस्कार. पुढे क्रोधाचा विकार प्रबळे बळे. ऐसा अंतरी नासला, काम क्रोधे खवळला. अहंभावे पालटला प्रत्यक्ष दिसे. काम क्रोधे लिथाडिला, तो कैसा मनावा भला. अमृत सेविताच पावला मृत्य राहो. आता असो हे बोलणे, अधिकारासारखे घेणे. परंतु अभिमान त्यागणे हे उत्तमोत्तम. मागा श्रोती आक्षेपिले, जिये ग्रंथी काय बोलिले. ते सकळही निरोपले संकळित मार्गे. आता श्रवण केल्याचे फळ, क्रिया पालटे तत्काळ. तुटे संशयाचे मूळ एकसरा. मार्ग सापडे सुगम, न लगे साधन दुर्गम. सायुज्य मुक्तीचे वर्म ठाई पडे. नासे अज्ञान दुःख भ्रांती, शीघ्रचे येते ज्ञान प्राप्ती. ऐसी आहे फळश्रुती इय ग्रंथी. योगी यांचे परम भाग्य, अंगी बाणे ते वैराग्य. चातुर्य कळे यथा योग्य विवेके सहित. भ्रांत अवगुणी अवलक्षण, तेची होती सुलक्षण. धूर्त तार्किक विचक्षण समयो जाणती. आळसी तेची साक्षपी होती, पापी तेची प्रस्तावती. निंदकतेची वंदू लागती भक्ती मार्गासी. बद्धची होती मुमुक्ष, मूर्ख होती अतिदक्ष. अभक्ती पावती मोक्ष भक्ती मार्गे. नाना दोष ते नासती,
पतिततेची पावन होते, प्राणी पावे उत्तम गुती श्रवण मात्रे. नाना धोके देह बुद्धीचे, नाना किंत संदेहाचे, नाना उद्वेग संसाराचे नासते श्रवणे. ऐसी याची फलश्रुती, श्रवणे चुके अधोगती, मनास होय विश्रांती समाधान. जयाचा भावार्थ जैसा, तयास लाभ तैसा, मत्सरधरी जो पुसा तयास तेची प्राप्त. इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे, मंगलाचरण नाम समास पहिला. जय जय रघुवीर समर्थ.